बनवायच्यात आपल्याला? गुळाच्या, हो की नाही? मग त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघा. आता नवीन एक परत आजार आला की नाही, कोरोनासारखा. मग आपल्याला कसं फिट राहायला पाहिजे. सध्या सर्दी खोकला आपल्याला होतो, थंडी वाढली, हो की नाही? मग आपण सारखी सारखी दुकानातली डॉक्टरकडची औषधं खाण्यापेक्षा थोडा खोकला असेल, थोडीशी सर्दी झाली की अगोदर आपण घरीच उपाय करून बघायचा. मग त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? तर हळद, गूळ आणि तूप. मग तूप तुमचं घरचं असलं तरी चालेल. हां, हे बाजारात विकत मिळतं ते मी आणलं आहे. तुमचं घरी आई तूप बनवत असेल ना, ते पण चालेल, किंवा तूप नसलं तरी चालेल. कळलं? तुम्ही काय वापरायचं आहे? महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये? हळद आणि गूळ. ते सगळ्यांकडे असतं की नाही? हां, तर मग आता आपण बघूया. हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आणि आपल्याला गोळ्या बनवायच्या आहेत. बघू आता आपण कशा बनवायच्या. मग आता आपण करूया सुरुवात. इथे मी गूळ काय केलाय बघा, थोडासा बारीक करून घेतलाय. हां, फोडून घ्यायचा. हे बघा, असं तुम्ही हाताने दाबला ना तरी तो बारीक होतो की नाही? आणि हे करायच्या अगोदर काय करायचं? सगळ्यात महत्वाचं, आपले हात काय करायचे? धुवून स्वच्छ करून घ्यायचे. कळलं? बघा, हा गूळ जेवढा आपण घेतलाय, या गोळ्याच्या आपल्या अख्ख्या घराला गोळ्या होणार आहेत. हां, मग ह्याच्यामध्ये आपण काय टाकूया आता? हळद बघा मी किती टाकते, तुम्हाला चमच्याने मी दाखवते किती टाकते ते. मला तर धरा पण आहे. 1 चमचा टाकला. आता 2 चमचे हळद टाकली, एवढी बास झाली. हां, आता आपण याच्यामध्ये किती चमचे हळद टाकली? 2 चमचे. आता आपण काय करूया? याच्यामध्ये तूप टाकूया. हां, हे बघा, हे काय आहे? तूप कसं बनतं माहितीये का तुम्हाला? कसं बनतं सांगा? गाईचं दूध माहितीये का? तर गाईच्या दुधाची आपण दूध तापवल्यानंतर साय निघते की नाही? वर साय येते ना, तर ते साय काय करतात? साठवतात. हां, गाईच्या दुधाची साय. आणि नंतर ती साय आपण काय करायची? खूप सारी साय साठवायची आणि मग ते एका टोपामध्ये गॅसवर ठेवायची किंवा चुलीवर तो टोप ठेवायचा आणि ती साय अशी हलवत राहायची. आणि खूप हलवल्यानंतर काय होतं? ती साय जळायला सुरुवात होते आणि मग त्याच्यापासून तूप निघतं. कळलं? गाईच्या दुधापासून पण निघतं आणि म्हशीच्या दुधापासून पण निघतं. आता आपण याच्यात काय काय टाकलंय सांगा? हळद, गूळ, तूप. आणि आता मी याला काय करते? मिक्स करते. मिक्स एकत्र करूया, एकजीव करूया याला. गूळ कसा लागतो चवेला? छान लागतो. गोड लागतो ना? चव कशी लागते गुळाची? गोड लागते. हळद कशी लागते? कडू लागते. तूप कसं लागतं माहितीये का? तूप पण गोड लागतं. कसं लागतं? गोड. आपण जखम झाल्यावर जखमेवर काय लावतो? शाळेमध्ये तुम्ही पडले, तुम्हाला लागलं तर मी तुम्हाला काय सांगते? त्याच्यावर काय लावायची? हळद. कारण हळद गुणकारी असते. हळदीमुळे रोगजंतू, जीवजंतू मरतात आणि आपली जखम पटकन भरून येते की नाही? मग ही हळद आपल्याला खाल्ल्यावर पण ती आपल्यासाठी खूप चांगली असते. कळलं? आपल्या शरीरासाठी. आता हे बघा, हे बऱ्यापैकी काय झालंय आता? एकजीव झालेलं आहे. मग आता याचं काय करायची? हां, नांगू दे. याचं काय बनवायची आपल्याला? गोळी. काय बनवायची? गोळी. काय आहे? आता ही मोठी गोळी बनवली आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेला केवढी दिलेली? छोटीशी दिलेली ना. पण एवढी गोळी तुम्ही एका वेळेला खायची. अशा दिवसातून किती गोळ्या खायच्या? 3 गोळ्या. किती गोळ्या? 3. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, म्हणजे रात्री जेवणानंतर. बघा बरं, छानपैकी गोल गोल झाली की नाही? आपला गूळ वितळला. हां, आता ही गोळी कोण खाणार पहिले? कोणाला खोकला येतोय? कोणाला? धर आणि खाऊन सांग. प्रेम बघ बरं आता. प्रमिला खाते, कशी लागते गोळी सांग. कशी लागली? गोड आहे? चांगली लागली? चबून खा. आवडली तुला? आता घरी करणार सगळे गोळी? तुम्हाला कशी बनवायची? चला, आता आपण या उरलेल्या याच्या पण गोळ्या करूया. हां, सगळ्यांना एक.